पत्नीला दुसऱ्या पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेत पाहून पतीचा संयम सुटला आणि त्याने इतर कोणताही विचार न करता दिनांक 28 डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे घडली। मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना चिठ्ठीत लिहून तसेच मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवल्याने सदर घटनेला वाचा फुटली आहे। रमेश उर्फ रामा भाऊसाहेब गांगड वय 30 हा त्याच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे राहत होता। त्याने शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती। मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना एका चिठ्ठीत लिहून ठेवली तसेच त्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवले। त्यानुसार रमेश याची पत्नी ताराबाई हिचे शेजारीच राहणारा रवी नामक तरुणाशी अनैतिक संबंध होते। रमेश उर्फ रामा याने अनेक वेळा त्याची पत्नी तारा व रवी यांना नको त्या अवस्थेत पाहिले होते। त्यानंतर आरोपीने अनेक वेळा रमेश उर्फ रामा याला दमदाटी करून मारहाण केली होती। आरोपीच्या त्रासाला कंटाळून रमेश उर्फ रामा याने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली। तसेच आरोपींना अटक झाली पाहिजे असा मजकूर त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आढळून आला आहे। रमेश उर्फ रामा याच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरून आरोपी ताराबाई रमेश उर्फ रामा गांगड, रवी एकनाथ गांगड, सचिन एकनाथ गांगड राहणार ताहराबाद तालुका राहुरी या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 6/2025 भारतीय न्याय संहिता कलम 108, 115, 2, 351, 2, 351, 3, 3, प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावेळी एक आरोपी वगळता संबंधित पत्नी व तिचा प्रियकर आत्महत्या केल्यापासून फरार होते। यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र कांबळे, अविनाश दुधाडे आदी पोलीस पथकाने ताहराबाद परिसरात आरोपींचा शोध घेतला। यावेळी आरोपी सचिन एकनाथ गांगड यांच्या मुसक्या ओढून ताब्यात घेतलं। मात्र मुख्य आरोपी रवी गांगड व मयताची पत्नी ताराबाई गांगड हे दोघे पसार झाले होते। त्यानंतर त्यांच्या शोधार्थ राहुरी पोलीस पथके रवाना केले होते। गेल्या 10 दिवसांनंतर अनैतिक संबंधातील पत्नीचा पोलिसांनी शोध घेतला, तिला ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत राहुरी पोलीस संबंधित महिलेची कसून चौकशी करत आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत।